हरिओम. अमृतानुभव. योगदास श्रीयुत जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. ओवी क्रमांक 34. वरी एकपणे गणिजे ते गणते नसी ये दुजे, म्हणोनी हेन गणिजे ऐसे एक. अर्थात मागील ओवीत जे एकमेव सांगितले ते एक असे मोजता येत नाही, कारण तेथे दुसरे असे काही नाही. मागील ओव्यांमधून माऊलींनी सिद्ध केले की येथे आत्मपरब्रह्म एकमेव आहे, ते अनन्य आहे, ते अतुलनीय आहे. आता त्याचा अजून एक विशेष ते सांगतात की ते ज्या अर्थी एकमेव आहे त्या अर्थी ते एक असे गणिती हिशोबाने मोजायचा कोणाला मोह होईल तर तसे करता येत नाही. कारण जर आपण त्याला एक असे गणिती आकड्याने मोजायला लागलो तर याचा अर्थ असा आहे की तेथे दुसरे काहीतरी आहे, तरच एक असे मोजायचे प्रयोजन निर्माण होते. तथापि ब्रह्मांडात आत्मपरब्रह्माशिवाय अन्य काहीही नाही, ते तर एकमेवा द्वितीय आहे. मग त्याला एक असे का मोजायचे? घड्याळात जेव्हा 1:15 होतात तेव्हा बोलीभाषेत आपण 1:15 वाजला आहे असे सांगतो. तथापि जर घड्याळात 2:15 झाले असतील तर मात्र आपण 2:15 वाजले आहेत असे सांगतो. परंतु आपण 1:15 1:15 वाजला आहे असे सांगत नाही, कारण एक निराळा सांगावा लागत नाही, ते गृहीत धरले जाते. आपल्याकडे बाळू आला की आपण पत्नीला आपल्याकडे एक बाळू आला आहे असे म्हणत नाही, आपण नुसतेच बाळू आला आहे असे म्हणतो. आपल्या बोलण्यावरून तो एकटाच आला आहे असे गृहीत धरले जाते. याचबरोबर अजून एक मुद्दा असा आहे की जेव्हा आपण त्याला मोजायला लागतो तेव्हा तो आणि त्याला मोजणारे आपण असे येथे आपोआपच दुजे निर्माण होते. आपण तर त्याच्यापासून पृथक नाही आहोत, आपण त्याचाच अंश आहोत. तसेच येथे आहे. माऊली सांगतात की येथे तो एकमेव आहे, अनन्य आहे, एकमेवा द्वितीय आहे, म्हणून त्याला गणिती भाषेत एक असे मोजायची गरज नाही. ओवी क्रमांक 35. सुखा आतोनी निघणे ते सुखिये सुखी तेणे, हे सुखा मात्रची मा कोणे अनुभवावे. अर्थात आत्मपरब्रह्मामधून आत्मपरब्रह्मानुभूती निर्माण होते, परंतु ही आत्मब्रह्मानुभूती कोण कशी घेतो? जेव्हा ध्यानसमाधी सखोल गहन लागते तेव्हा आत्मब्रह्मानुभूती प्राप्त होते. ही अनुभूती योग्याला त्याच्या त्या ध्यानसमाधी अवस्थेत प्राप्त होते. म्हणजे जेव्हा योगी आत्मपरब्रह्मात पूर्णतया आत्मपरब्रह्म या अवस्थेत प्रविष्ट होतो तेव्हा ही अशी अनुभूती प्राप्त होते. याचा अर्थ त्यावेळी योगी स्वतःचे स्वत्व त्या अवस्थेत पूर्णपणे त्यातच झोकून देतो. त्यावेळी तो योगी असत नाही, तोही आत्मपरब्रह्ममय झालेला असतो. यालाच येथे माऊलींनी आत्मपरब्रह्मामधून आत्मपरब्रह्मानुभूती निर्माण होते असे म्हटले आहे. आता येथे आत्मपरब्रह्ममय झालेल्या त्या योग्याच्या बाबतीत 3 अवस्था निर्माण होऊ शकतात. त्याला आत्मब्रह्मानुभूती कशी प्राप्त होते याचे हे उत्तर आहे. 1. परममुक्तावस्था. जर आत्मपरब्रह्ममय झालेल्या योग्याचे संचित परिपूर्णपणे समाप्त झालेले असेल तर असा योगी त्या अवस्थेत तेथेच आत्मपरब्रह्मात विलीन होतो, त्याला परममुक्ती प्राप्त होते.
तो योगधामी पुरुषोत्तमाच्या सेवेला रुजू होतो. त्या अंशात्म्याची 84 लक्ष योनींची वैश्विक यात्रा सुफळ संपन्न होते. अर्थात पुरुषोत्तम जेव्हा अवतार धारण करू इच्छितो त्यावेळी त्याच्या आज्ञेने अशा अंशात्म्याला पुरुषोत्तमाचे इच्छित कार्य करण्याकरता काही मर्यादित कालावधीकरता या ब्रह्मांडात स्वयंभूपणे यावे लागते. ते विशेष कार्य पूर्ण झाले की असा अंशात्मा पुन्हा पुरुषोत्तमात स्वयंभूपणे विलीन होतो आणि त्याच्या सेवेला रुजू होतो. या अमृतानुभवाचे कथन करणारे माऊली हेच याचे सर्वोत्तम उदाहरण आहेत. 2. सायुज्य मुक्तावस्था. येथे जेव्हा आत्मपरब्रह्ममय झालेल्या योग्याचे भौतिक संचित पूर्णपणे समाप्त झालेले असते, तथापि त्याचे आध्यात्मिक संचित शिल्लक असते, तेव्हा अशा योग्याला सायुज्य मुक्तावस्था प्राप्त होते. हे 2 प्रकारे घडते. 1. याच देही. अशा योग्याचा देह सुदृढ असतो, त्याच्या देहाचा कालावधी समाप्त झालेला नसतो, तथापि भौतिक संचित मात्र पूर्णपणे समाप्त झालेले असते. असा योगी आता भौतिकापासून अलिप्त होतो. तो केवळ देहधर्मापुरताच कुटुंबात समाजात असतो. तो त्याच्या आध्यात्मिक संचिताप्रमाणे सदा सर्वदा प्रभुविभूचे कार्य करत असतो. देहाचे आयुष्य संपले की तो सायुज्य मुक्तावस्थेत देह ठेवतो. येथे भौतिक संचित नसल्यामुळे यमधर्माचे काम नसते. तसेच त्याचे आध्यात्मिक संचित शिल्लक असल्यामुळे तो आत्मपरब्रह्मात विलीनही होत नाही. आता त्याचे वास्तव्य अंतराळात असते. तो त्याच्या मर्जीने येथे येतो. त्याच्या मर्जीने येथे प्रभुविभूचे कार्य करतो. त्याच्या मर्जीने येथून निघून जातो. तो प्रभुविभूचे कार्य करत असल्यामुळे पुरुषोत्तमाकडून अशाला सतत प्रोत्साहन मिळत असते, ऊर्जा मिळत असते. अशाची सर्वतोपरी काळजी पुरुषोत्तम घेतो. 2. नवीन देही. अशा योग्याचे भौतिक संचित संपल्यामुळे त्याच्या सद्य देहाला आता काम उरत नाही. तो थकतो आणि कालवश होतो. असा हा सायुज्यमुक्त योगी अंतराळात वास्तव्य करतो. आता त्याला पाहिजे तेव्हा त्याच्या आध्यात्मिक संचिताप्रमाणे तो देहधारण करतो. येथे त्याचे आध्यात्मिक संचिताप्रमाणे कार्य सुरू होते. हे कार्य न संपणारे असते. जन्मोजन्मी हे सुरूच राहते. तो प्रभुविभूचे कार्य करत असल्यामुळे पुरुषोत्तमाकडून अशाला सतत प्रोत्साहन मिळत असते, ऊर्जा मिळत असते. अशाची सर्वतोपरी काळजी पुरुषोत्तम घेतो. अशा सायुज्य मुक्तावस्थेचे उदाहरण म्हणजे संत. हे मुक्तात्मे समाजात प्रभूचे कार्य करण्यासाठी संसार करतात. काही साधू म्हणून जन्म घेतात, काही बालब्रह्मचारी म्हणून येथे येतात आणि समाजात राहून न राहिल्यासारखे प्रभुविभूचे कार्य करतात. 3. मुक्तावस्था. जरी योगी आत्मपरब्रह्ममय झाला तरी त्याचे भौतिक आणि आध्यात्मिक असे दोन्हीही संचित शिल्लक असते. यामुळे तो ध्यानसमाधीमधून व्युत्थान होतो, तो साक्षात्कारी होतो आणि त्याचा सत्वगुण प्रभावी होतो. भौतिकाबरोबरच त्याचे अध्यात्मही सुरू राहते. तथापि त्याच्या योगिक आचरणामुळे त्याचे भौतिक संचित फार झपाट्याने समाप्त होते. तो सज्जन म्हणून उर्वरित जीवन जगू लागतो. जसे जमेल तसे प्रभुविभूचे कार्य सुरू करतो. असा योगी सदा शांत, समाधानी, तृप्त असतो. जे जसे जीवन वाट्याला येईल त्याप्रमाणे तो त्याचा मोठ्या आनंदाने स्वीकार करतो. आपल्या आध्यात्मिक संचितात मोठ्या आनंदाने जगत असतो. यथाकाळी त्याच्या परममुक्ततेची किंवा सायुज्य मुक्ततेची वाट मोकळी होते. समाजात असे अनेक योगी पाहायला मिळतात. ते सदा आनंदात असतात, सदा ऊर्जामय असतात. त्यांच्या सहवासात येणारे शांत होतात, योगमार्गाला यात्रा करू लागतात, आनंदात असतात. हरिओम.